नमस्कार मित्रांनो, फन अँड क्राफ्ट्स विथ अन्विता and अंजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा हे काय बनवलंय, वाटतंय का तुम्हाला? काय वाटतंय हे सांगा बरं. ही बनवली आहे बिल्डिंग. बघा ह्याच्यावरती तर पेपा पिग बसला आहे. मग हे ब्लॉक्सपासून आपण आज कलर शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. अन्वितला आज कलर शिकवायचे होते. तो तर रोज या ब्लॉक्ससोबत खेळत होता, बनवत होता काहीतरी नवीन. पण त्याला कळतच नव्हतं की कोणता कलर कुठला आहे किंवा ग्रीन कलर कोणता, येलो कलर कोणता. त्याला ते आज सांगायचं होतं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. चला तर मग बघा, अशा प्रकारचे ब्लॉक्स तर तुमच्या मुलांकडं पण असतील. मग तुम्ही त्यांना काय शिकवता किंवा ब्लॉक्सपासून तुमची मुलं काय बनवतात नक्की कमेंट करून सांगा. मग हे ब्लॉगची ओळख अन्वितला व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. ब्लॉगच्या साहाय्याने आज आपण मुलांना कलर शिकवणार आहोत. चला तर मग पाहूया. हा आहे ब्ल्यू कलर, हा आहे पिंक कलर. असे मी त्याला सांगत होते. अन्वितला आईस्क्रीम पण खूप आवडते. मग त्याच्यातूनच त्याला उदाहरण देत देत सांगत होते की कोणते कलर कोणता दिसतो. हा पानांसारखा आहे तो. बघा, मग सगळ्या प्रकारचे ब्लॉक्स घेतले पुढे आणि मग लागलो कामाला. अन्वित तर बघत होता, मम्मा इतके सारे ब्लॉक्स आणि वेगवेगळे, आता काय बनवायचं विचारच करायला लागला तो तर. मग त्याला म्हणलं थांब आपण बघूया सगळे. मग वेगवेगळे पार्ट्स करून घेतले ब्लॉकचे. मग त्याला सांगितलं हा ऑरेंज कलर आहे, हा पिंक कलर आहे. मग परत दुसरा सांगितला हा ग्रीन कलर आहे, पानांचा जो असतो कलर. हा छोटा येल्लो कलर आहे. असं मी त्याला कलरची नावं सांगितले, कलर आत्ता सांगितले, कलर कोणकोणते आहेत. मग आम्ही लागलो कामाला, तयारीला. मग अन्वित पण खूप एक्साइटमेंट होती त्याची की काय बनवती आता मम्मा, काय तयार होणार. मग तो पण माझ्या शेजारी बसूनच राहिला, मला एक एक ब्लॉक हातामध्ये देत होता. मग मी एक एक रचत गेले आणि अशा प्रकारे पहिल्यांदा एक छोटासा टॉवर बनवून पाहिला की कसा दिसतोय म्हणून. मग पिंक कलर, ग्रीन कलर, येल्लो कलर यूज करत गेले. आणि त्या ब्लॉक्समध्ये पंखा पण आहे छोटा. मग तो पण आम्ही त्यातला यूज केला. आणि त्याच्यामध्ये एक छोटासा मॅन पण आहे, एक टोपी घातलेला. मग म्हणलं एक छोटासा तयार करून पाहावा, म्हणून मी असं करून बघितला. बघा कसा तयार झाला आहे. अन्वितला तर खूपच आवडला. तो तर हसायच लागला. मग पुढचा मी बनवतो असं म्हणला होता, पण तू अजून एक दाखव म्हणला, म्हणून मीच करायला लागले. मग तो मला सगळे ब्लॉक्स देत होता आणि कलर पण सांगत होता. मग हा कोणता कलर आहे मुलांना तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बघूया तुमचा येतोय का करेक्ट ॲन्सर. मग मी बाकी सगळे कलर एकावर एक रचत गेले. आणि थोडं उंच बनवायची होती, ह्या टॉवरपेक्षा थोडी मोठी बिल्डिंग बनवायची होती, म्हणून मी ट्राय करत होते. मग सगळे बाकीचे मोठे ब्लॉक्स बनवून झाले. मग आता राहिलेले छोटे छोटे ब्लॉक्स अन्वित देत होता. हे पण राहिलेत, हे पण राहिलेत, त्याचं चाललं होतं मध्ये मध्ये. मग अशा प्रकारे ब्लॉक्स बनवून घेतलं. मग शेवटचे 1-2 ब्लॉक पण बाकी होते, ते पण बनवून घेतले. बघा आता आधीच्या टॉवरपेक्षा मोठी बिल्डिंग झाली आहे. दिसते का छान. मग त्याला पण पंखा यूज करायचा होता, पण तो त्या साईडला बसतच नव्हता, म्हणून मग मध्येच सेंटरला ठेवला. तो बॅलन्स पण राखला गेला आणि दिसायला पण छान दिसायला लागलं. मग अशा प्रकारे बिल्डिंग तयार झाली दुसरी पण. मग आम्ही त्याच्यावरती पेपा, जॉर्ज दोघांना बसवलं. अन्वितला तर खूपच छान वाटायला लागलं की जॉर्ज एवढा उंच गेला, पेपा एवढा उंच टॉवरवरती बसला म्हणून. मग पेपाला पण आम्ही दुसऱ्या छोट्या टॉवरवरती बसवलं. अशा प्रकारे 2 टॉवर तयार झाले. बघा कसे दिसत आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय पेपा पी. आज आपण कलर शिकलो, रेड, येल्लो, ब्ल्यू.